आदरणीय नितीनजी गडकरी यांना ऐकायला आपण सगळेजण ह्या ठिकाणी आतुर झालेले आहोत आणि नितीन गडकरी साहेबांना यानंतर मुलुंड येथे सभा असल्या कारणाने मैं आता हूं, मैं बाद में आता हूं, पहला इनका कर ले मैं ठीक है। आपल्याला गडकरी साहेबांचं ऐकायचं भाषण ऐकायचं असल्या कारणाने मी जास्त वेळ घेणार नाही। फक्त गडकरी साहेबांना एकच या ठिकाणी मला सांगायचंय, साहेब ठाणेकर जनता आपले उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही अशा प्रकारचं काम या ठाण्यासाठी आपण केलंय। आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण युती सरकारच्या कार्यकाळामध्ये आम्ही त्यावेळेस ह्या ठाणे महापालिकेतील नगरसेवक म्हणून काम करत होतो। आम्हाला कल्पना पण नव्हती की महाराष्ट्र एवढा पुढे जाईल आणि प्रामुख्याने ठाणे आणि मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत जाईल। परंतु पुढल्या 25 वर्षाचा भविष्याचा विचार करून ज्या पद्धतीने मुंबईला जाताना आणि मुंबईवरून येतानाचे जे फ्लायओव्हर आपण त्यावेळेस बनवलेले साहेब, ते आजही ठाणेकर विसरू शकत नाही। एवढा अभिमान आम्हाला तुमच्याकडनं आहे। ज्या पद्धतीने आपण त्यावेळेस आपल्या खात्याकडे असलेल्या ज्या निर्णयाचा धडाका आपण घेतला होता, तसाच निर्णयाचा धडाका केंद्रीय मंत्री म्हणून आपण पूर्ण देशामध्ये घेतात, त्याबद्दल मी ठाणेकर आमदार म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो। एक आठवण साहेब छोटीशी तुम्हाला सांगतो की 2 वर्षापूर्वी विधानसभेच्या अधिवेशनाच्या दरम्यान नागपूर येथे आपण एक आपला जो तलाव होता त्या तलावातील म्युझिकल फाउंटेन बघायला आम्हाला सगळ्यांना घेऊन गेला होता साहेब। आणि त्यावेळेस आताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेस आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मी त्या ठिकाणी आलो होतो। आपण खूप पूर्ण प्रेमाने आम्हाला त्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि तो आपला कलाविष्कार त्या ठिकाणी सादर केला होता आणि आपल्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण त्या तलावाच्या माध्यमातून, त्या म्युझिकल फाउंटेनच्या माध्यमातून त्या ठिकाणी वापरला होता आणि अतिशय सुंदर असं म्युझिकल फाउंटेन ते त्या ठिकाणी झालं। त्याच वेळेस मला गाडीमध्ये बसल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की सरनाईक साहेब, आपल्याला सुद्धा ठाण्यामध्ये असं काहीतरी करायचं जे गडकरी साहेबांनी नागपूरला केलं। सर, मी अभिमानाने सांगतो, मी त्यांचं ऐकलं। राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांकडनं तेवढा निधी घेतला आणि माझ्या मतदारसंघामध्ये 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 6 म्युझिकल फाउंटन मी माझ्या मतदारसंघातील 3 भाईंदर आणि 3 ठाणे येथे बनवलं। त्यामुळे तुमच्या पावलावर पाऊल टाकून थोडंसं का होईना मार्गक्रमण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आज ज्या पद्धतीने तुम्ही देशाचा विकास करताय, देशामध्ये विविध प्रकल्प राबवताय, रस्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात करतायत, तशाच पद्धतीचं काम ठाणेकर असलेला आमचा एक आमदार राज्याचा मुख्यमंत्री आपल्या सहकार्याने झालेला आहे आणि तशाच पद्धतीचे विकास हा महाराष्ट्राचा आणि प्रामुख्याने MMRDA क्षेत्राचा करतायत, त्याचा आम्हाला अभिमान आहे। विकासाचं जे पर्व आहे ते पर्व निरंतर असंच भविष्यामध्ये पण चालू राहावं यासाठी महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून द्या असं आव्हान या ठिकाणी करतो। संजय केळकरच्या माध्यमातून अतिशय एक चांगला वक्ता आणि एक चांगलं कर्तृत्व असलेला आमदार ह्या शहराला मिळालेला आहे गेल्या अनेक वर्षानंतर। आणि बाजूच्या मतदारसंघामध्ये प्रताप सरनाईक म्हणून गेल्या 3 वेळेस आमदार म्हणून निवडून आलेला आहे आणि आपल्या आशीर्वादानं 4थ्या वेळेस सुद्धा 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल याची मला खात्री आहे। तुमचा आशीर्वाद असाच भविष्यामध्ये सुद्धा राहावा अशी मी आपल्या सगळ्या मतदारांना विनंती करतो। तुम्हाला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।